नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा आपल्याला दीक्षा दोहरे यांनी पाठवली आहे। ही घटना मला माझ्या आईने सांगितली होती। ती एका महानगरपालिकेच्या एरिया झोन कार्यालयात जल बिल देयक विभागात कार्यरत होती। तिच्या ऑफिसमधल्या एका चपराशाला आलेला हा भयानक अनुभव आहे। त्या कार्यालयात खूप जण उशिरापर्यंत काम करतात। त्या दिवशी त्याची नाईट शिफ्ट होती, त्यामुळे तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी बसला होता। त्या ऑफिसच्या बाहेर थंब प्रिंट असलेल्या बायोमेट्रिक मशीन आहे, जे हजेरी लावायला वापरतात। अंगठ्याचा ठसा नीट मिळाला नाही की ते मशीन व्हॉइस कमांडचा आवाज येतो। त्या रात्री त्याला त्या मशीनमधून युअर प्रिंट इज नॉट मॅचिंग, प्लीज ट्राय अगेन असा आवाज येऊ लागला। त्याला वाटले की कोणीतरी दुसरे आले असेल, म्हणून त्याने दुर्लक्ष केले। पण तसाच आवाज पुन्हा काही वेळाने आला आणि तो एक दोन वेळा नाही तर बऱ्याच वेळा येऊन गेला। म्हणून शेवटी तो उठला आणि कोण आहे ते पाहायला गेला, पण त्याला कोणीही दिसले नाही। बहुतेक त्याला भास झाला असेल असा विचार करून तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला। पण काही मिनिट होत नाही तितक्यात तो आवाज पुन्हा येऊ लागला आणि यावेळेस एक लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला। त्याला वाटले की एखादा लहान मुलगा त्या मशीनसोबत मस्ती करतोय, म्हणून तो पुन्हा उठला आणि पाहायला गेला। यावेळेस मुद्दाम आडोसा घेऊन उभा राहिला। जसा त्याला आवाज आला, पटकन तो त्या मशीनजवळ पाहायला गेला, पण तेथे कोणीच नव्हते। आता मात्र तो घाबरला की नाईट शिफ्ट तशीच सोडून घरी निघून आला। त्याने काही दिवस सुट्टीचा अर्ज घेतला आणि नंतर तो कामावर हजर झालाच नाही। पण त्याने या प्रकारची चौकशी करायची ठरवली। त्याने बरीच माहिती मिळवली तेव्हा कळले की हे कार्यालय होण्याआधी तेथे महानगरपालिकेची शाळा होती। एके संध्याकाळी शाळा सुटल्यावर काही मुलं गच्चीवर जमली होती आणि पतंग उडू लागली। तेव्हा एकाचा तोल जाऊन तो गच्चीवरून थेट खाली पडला आणि डोक्यावर आपटून जागीच मरण पावला। तेव्हापासून शाळेत काही जणांना भास होऊ लागले। एक वेळ तर अशीच आली की लोकांनी आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवणे बंद केले। काहींनी दुसऱ्या शाळेत नाव घातले। कालांतराने ती शाळा बंद पडली आणि आज त्या जागेवर महानगरपालिकेचे कार्यालय आहे। तर हा अनुभव आपल्याला कसा वाटला नक्की सांगा।